राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून म्हणून विठ्ठली आवडी आवडी राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे घर बापर कुमादेवी मारा तो हा विठ्ठल
कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम परिमळ गेली आवोस फूल देती परिमळ गेली आवोस फूल देती आयुष्या शेवटी देह तैसा परिमळ गेले आवोस फूल देती परिमळ गेले आवोस फूल देती आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाती अनुताप घेऊन सावध हाती अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास बुरला कटवांगरायाचे एक तास बुरला कटवांगरायाचे भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधनी एक जनार्दनी हरी बोला सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधनी एक जनार्दनी हरी बोला हरि मुखे गाता हरपली चिंता हरि मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे बारक माये बारक माया विडो बारक माये जय जठो बारक माये जय जठो बारक माये जय 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 जठो बारक माये जय जठो बारक माये परिमळ गेलिया ओस फूल देती आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी मना एक तास बुरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता
हरपली चिंता क्या नाही मागोता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल अन्यंशास्त चरण श्रवणत्त गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हो सरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रेवे सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा अभंग नाथ बाबा सांगतात परिमळ गेली या ओस फुल देटी आयुष्या सेवटी देह तैसा नाथ बाबांनी या ठिकाणी दृष्टांत दिलाय एका फुलाचा आणि झाडाचा नाथ बाबा म्हणतात एखादा जर फूल त्या वेलीपासून वेगळं केलं तसा हा जीवाचा पण महाराज आत्म्याशी संवाद तसाच आहे परिमळ गेली या ओस फुल देटी आयुष्या सेवटी देह तैसा आणि या देह जो आहे भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिलाय अमूल्य नरदेह आहे पण महाराज ह्याच्यावरती काळाचा डोळा आहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश काळ सतत त्याची वाट पाहत असतो किती त्याच्याकडे वेळ शिल्लक आहे नाथ बाबा पुढे म्हणतात हे आपल्याला कळतंय हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी मना आपल्याला माहिती एक दिवस जायचंय हा नरदेह आपण सोडून जाणार आहोत मग काय कर हे तुला कळतंय ना हे मनाला सांग हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी म्हणा नाथ बाबा एखादा दृष्टांत आहे का हा नाथ बाबा म्हणतात
एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एक तासात कळलं होतं की आपलं आता आयुष्य संपणार आहे. मग काय केलं हो? नाथबाबा म्हणतात की त्या खटवांगरायाने एक तासाचा एक क्षण देखील वाया नाही घातला. भगवंताचं नामचिंतन करून महाराज उद्धार करून घेतला. मग शेवटी नाथबाबा म्हणतात सापडला हरी दयाला साधनी. काय करा? एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा सर्व सर्व भावाचा झाला. आता आपल्याकडे मला वाटतं एक तास उरला दयानंद महाराजाशी. मग आता एक तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जसे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे बदलतील, नाथबाबा माझ्याकडून करून घेतील. आज किम निमित्त सेवा, काहीतरी कीर्तन सेवा आपण जेव्हा ठेवतो काहीतरी निमित्त असतं. विनाकारण काहीतरी आपलं आजकाल तर परवा दिवशी महाराजांचं मी ऐकलं, कशाला पण शिवाय, मुलगा झाला शिवाय, लग्न झालं तरी कीर्तन शिवाय. बरोबर ना? म्हणजे आपलं मुलाचं बारसं असलं तरी कीर्तन चांगलं आहे. पण कीर्तनाचं काही काही ठिकाणी सप्ताह प्रयोजन केलं असतं, वर्षातून एक वार्षिक कार्यक्रम असतो. पण चला त्यानिमित्ताने परमार्थाचं कुठं ना कुठं तरी थोडंसं रोपटं लावलेलं वाढलेलं दिसतंय. आज या जाधववाडी परिसरातील श्रीमती मुक्ताबाई सहादू जाधव ह्या मातेचं गेल्या वर्षी 19/4/2024 रोजी आपल्यातून जाणं झालं. आणि बघता बघता आज त्यांचा पुण्यस्मरणाचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. या वर्षश्राद्धाची सेवा ज्यांच्याकडून आली असे माझे आदरणीय परमार्थसी जयवंत महाराज असतील, कळराम महाराज असतील, सर्वांकडून आलेली ही सेवा. ह्या मातेच्या उदरामधून जन्म घेतलेले कळराम महाराज असतील, गोविंद महाराज, सुदाम महाराज व मुली नंदाताई, ह्या 3 मुलं आणि 1 मुलगी असा हा परिवार. कुळ जर पाहायचं म्हटलं तर ह्या मातेचं कुळ पाहिलं तर महाराज चोरले गावचे तांजणे परिवारातील. मी ज्यावेळेस काल पत्रिका पुन्हा वाचली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं 3 भावांमध्ये 1 बहीण, म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान, नंतर ही मुक्ताबाई. 2 कुळाचा उद्धार करणारी ही माता. आपण गेल्यानंतरही आपले सोळे व्हावेत, आपण गेल्यानंतर आपले सोळे व्हावेत. का व्हावेत सोळे? कारण मरायचं तर प्रत्येकाला आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हा मृत्यू लोक आहे, इथला नियम आहे महाराज. इथे कोणी आलाय का हो? राहिलाय कोणी? कोणी राहत नाही महाराज, प्रत्येकाला जायचंय. नातू विनोद, अमित, ऋषिकेश, निखिल आणि संबंध जाधव परिवार, या परिवारावर या मातेने विचार जर केला तर महाराज 2 कुळाचा उद्धार करत असताना एक आई जे करते महाराज ते वडील करू शकत नाही. कारण एखाद्याचे जे वडील गेले महाराज तर आई पूर्ण आई वडील दोघांची जबाबदारी सांभाळत असते. पण एखाद्याची आई गेली ना महाराज, एकदा आई गेली की महाराज समुद्रात जेवढं पाणी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने आईची माया असते. आणि एकदा जर आई गेली की जगातलं सगळं प्रेम संपतं महाराज. असं या मातेचा पुण्यस्मरण सोहळा. सर्व आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे माझे आदरणीय सगळे गुरुबंधू आहेत, गुरुवर्यच आहेत सगळे. आदरणीय जी टॉकीज फेम आवाडा गुरुजी आहेत, आदरणीय संपत गुरुजी आहेत, वासुदेव महाराज पाटील, आपल्या परिसरात वैभव बापू आहेत, आमचे छोटे बंधू नित्यानंद महाराज आहेत, इकडं आबा आहेत, आयर आबा, सर्वच दादा महाराज, सर्व उत्कृष्ट असा पकवाज वादक दत्ता महाराज नाटकर. आणि मग आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, आदरणीय परकाळे गुरुजी, नाव माहिती मला, चांगला परिचय. माझे गुरुबंधू करदाळे साहेब आहेत. कारण बघा आता नवीन पोरांचं आम्ही म्हणतो ठीक आहे, नवीन पोर असतो, नवीन रक्त कधी कधी होतं, पण जे जुनं ते सोनं म्हणतात तसं बाबांनी खूप नटभैवर सुंदर राग म्हणला. राग गात असताना पण यांना काही सांगा मी एवढा त्याला माझा एवढा अधिकार नाही, पण महाराज समय सूचकता काय गावं कधी हे कळलं पाहिजे. पण बाबांच्या सर्वांच्या चरणात नमस्कार करतो. मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझे
कर जोडितो कथे काजे, कर जोडितो कथे काजे, कर जोडितो कथे काजे, कथे काजे, कर जोडितो कथे काजे. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी, कर जोडितो कथे काजे, कर जोडितो कथे काजे. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काजे, कर जोडितो कथे काजे. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. काय म्हणतात नाथ बाबा? परिमळ गेली या ओस फुल देती, आयुष्य शेवटी देह तैसा. नाथ बाबा या ठिकाणी एखाद्या वेलीचा आणि फुलाचा दृष्टांत देत आहेत. काय म्हणतात नाथ बाबा? एखादी वेलीपासून एकदा फुल जर वेगळं झालं परत ते जोडता येतं का हो? तसंच भगवान परमात्म्याबद्दल आपण आत्मा परमात्मा या देहातील एकदा जर आत्मा निघून गेला महाराज, परत त्याला आणता येईल का हो? का आणता येत नाही? का मृत्यू लोकातला हा नियम आहे? कारण ज्ञानोबराय म्हणतात की हा मृत्यू लोकातला नियम आहे. काय नियम आहे? उपजे ते नासे, नासिले ते उपजिसे, ते घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. जे जन्माला आलंय ते एक दिवस जाणार आहे महाराज. मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्ञानोबराय म्हणतात जे उपजलंय ते एक दिवस जाणार आहे. का जाणार आहे? उपजला प्राणी नराये संसारी, 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 बैसलाचे दारी काळ पूजा. उपजला प्राणी नराये संसारी, बैसलाचे दारी काळ पूजा. पाहतो उंचीला घेऊन जाये बोला, पाहतो उंचीला घेऊन जाये बोला. उपजला प्राणी नराहे संसारी. उपजलं ते जाणार आहे. ज्ञानोबरायांची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात जो आलाय त्याला जायचंय. असा कुणी आहे का हो? एखादा आहे का? मी बरं एखादा पैशावाला अण्णा, एखादा पैशावाला म्हणून राहील का इथे? नाही राहत. जर उदाहरण पाहायचं म्हणलं तर रावणाचं उदाहरण पाहता येईल महाराज. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगात एक वडी, त्याचं काय कवडी पण गेली नाही महाराज. नाही का? त्याचा अधिकार जर पाहिला तर महाराज, रावण महाराज काही सर्वसामान्य माणूस होता का महाराज? रावणाचा विचार जर केला महाराज, रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. किती? रावणाने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या एका मुलाने 17 वेळा 33 कोटी देव बांधून आणले होते. आपल्या इथं नगरसेवक बांधून आणायचं म्हणलं तर आपल्याला तर नगरसेवक स्वतःचा कार्यकर्ता जर आणला एखादा बांधून आणायचं म्हणलं तर किती वाद होईल आपल्यात महाराज. अशा रावणाला महाराज मी तुम्हाला काय सांगतोय की एकदा हा परमात्मा आपल्यातून निघून गेला की तो किती जरी पैशावाला असेल, किती श्रीमंत असेल, श्रीमंत मी सोडून द्यावं, श्रीमंत काय म्हणतात, ज्ञानी किती असेल, पण त्याला जायचंय महाराज. कसं जायचंय बघा. रावणाचा संपत्तीचा विचार केला तर रावणाची संपत्ती पण कमी होते का हो? बरं त्याचा परिवार धरून ठेवला असताना, एवढा परिवार असताना महाराज त्याला पण ते पण नाही. एक दिवस रावणाचा विचार जर केला तर महाराज वरुण देव महाराज त्याच्या दारामध्ये सडा साम्राज्य करायला होता. वायुदेव झाडू मारायला. ब्रह्मदेव स्वतः रोज सकाळी पहाटे 4 वाजता रावणाच्या घरी येऊन पूजा करायचा. एवढं जर रावणाचं सामर्थ्य असेल, रावण बलवान असेल, संपत्तीवान असेल, अशा रावणाला
जर इथून जावं लागतंय तर तुम्ही आम्ही काय गोष्ट येऊ? काय कमी आहे रावणाच्या जीवनामध्ये? काय कमी आहे? म्हणजे रावणाच्या जीवनामध्ये संपत्ती म्हटलं तर संपत्ती भरपूर आहे, नातेवाईकही भरपूर आहेत. बरं, काय कमी आहे? ज्ञान कमी आहे का हो? महाराज रावणाने ज्यावेळेस 9 आपले स्वर आपलं मस्तक ज्यावेळेस महाराज त्या ब्रह्मदेवाला वाहिले आणि ज्यावेळेस 10वं त्याला कमळ नाही मिळालं तेव्हा त्यानं 10वं स्वतःचं मस्तक वाहिलं. भगवान परमात्मा प्राप्त आशीर्वाद घेणारा रावण जाऊ शकतो, तुम्ही आम्ही काहीच नाही महाराज. गर्वच करायचा नाही. मृत्यू लोकातील नियम हाच आहे. मृत्यू लोकात आल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागतं. त्याचं नाव जर मृत्यू लोक असेल पण माणसानं जीवनात राहावं कसं? आल्यानंतर कसं राहावं? पक्षासारखं राहावं. कसं राहावं महाराज? थोडा पक्ष अंगने उतर पक्ष उतरती संसारी कैसे असावे. मनुष्याने मृत्यू लोकात कसं राहायचं किती नरहरी महाराजांनी सुंदर सांगितलं. काय म्हणतात? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. माझ्या गुरुजींची खूप सुंदर ठेवण आहे त्याच्यावर बघा. पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहा. दादरा ते का गुंतो निराहाती. ते का गुंतो निराहाती. ते का गुंतो निराहाती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहाती. 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 तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी. हो पक्षी अंगणी उतरती ते का वस्ती करा वस्ती आला. काय म्हणतात बघा महाराज नाथ बाबा म्हणतात कसं राहावं जीवनामध्ये. वस्ती करा वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला. वागुजी प्राप्तकारी उठून. काय होतं? पक्ष्यांचा थवा आपल्या जमिनीवर पडतो येतो. काय करतो होतो? आपले दाणे पिकतो आणि निघून जातो सोदरी. तैसे शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन
ऐसे असता भय कवना ते का गुलगुनिरारा कसं असावं जीवन. नाथ बाबा काय म्हणतात, तो पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. पक्षी थांबतात का आपल्या इथे? का थांबत नाहीत त्यांना माहिती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी. संसारी कसं असावं? संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी. कसं असावं संसारात? गुंतून राहायचं का? नाही. भगवान परमात्म्यानं हा नरदेह आपल्याला कशाला दिलाय? देवे दिला देह भजन दोया झाला फाटा बदिकेचा. दोया झाला फाटा बदिकेचा. दोया झाला फाटा बदिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा. दोया झाला फाटा बदिकेचा. दोया झाला फाटा बदिकेचा. देह भजना गोमटा. किती प्रमाण तो या झाला अडकला, संसारात अडकला. पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही संसार करू नका. ज्ञानोबारायांचं म्हणणं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हा नरदेह भगवंतानी फक्त भजनासाठी दिलाय महाराज. एखादा जरी म्हणत असेल ना मी नाही भजन करणार बरं का. बरेच लोक असे आहेत ना, आम्ही जरी निघालो म्हणून जयंत महाराज भजनाला, तरी लोक म्हणतात ह्यांना काही काम धंदा नाही वाटत बरं का. बापूंच्या काकड्याला निघाले की ह्याला उठलं की सकाळी पाठ लोकाला झोपत येत नाही म्हणतात. काय म्हणावं माणसानं. पण ज्ञानोबाराय म्हणतात हा मनुष्य जन्म जे भेटलाय फक्त भजनासाठी भेटलाय. जे करत नाहीत त्यांच्यासाठी, त्यांनाही भजनासाठी दिलाय. जे करतात ते तर करतातच. बघा ज्ञानोबाराय काय म्हणतात. देखे मनुष्य जात सका स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझी चिठाई. ज्ञानोबाराय काय म्हणतात, हात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. मनुष्यवरी जन्माला आलाय ना त्याचा स्वभावात भजन करणे. दुसरा काय आहे का? देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. मग जर भजनाचा स्वभाव असेल तर काय केलं पाहिजे? भजनच केलं पाहिजे. देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय ते काय केलं पाहिजे? उद्धार करण्याचं साधन आहे महाराज. दुसऱ्या जन्मामध्ये जमेल का? कुत्राचा जन्म बघा. त्या नेवाच्या साईडला एक कुत्र भजनात बसलं बापू, आणि त्या प्राण्याला कळतंय भजन करावं, कळतंय त्या प्राण्याला, पण जीव दिली का वाचा? देवाने वाचा दिली नाही. एका गायकाने आलाप सुरू केला गुरुजी, तो राग गातोय. हा राग गातोय बापूजी, राग गातो, पिल्लो गातो. काय म्हणतो ते इकडे चालू झालंय. ते कुत्र तिकडे ओरडायचं बापू, त्याला कळतंय आपल्याला म्हणायचं. मग महाराज संत हेच सांगतात, दुसरीकडे कळत नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे
देवाचे भजन आणि काही ध्यान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे वाचले गाणे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे. मग याच जन्मात जर असेल तर अजून कुठे आहे का हो? मग जर ह्या जन्मात असेल तर काय हरकत आहे भजन कराय? पुढे सांगून जाईन, पुढे तुम्हाला नंतर भजनाचं महत्व सांगेल. आपण ह्या नरदेहाबद्दल जर बोलत असेल तर नरदेहाचा संबंध महाराज फक्त देवाशी आहे, तुमचं कोणीच नाही. मी रावणाचं तुम्हाला दृष्टांत सांगत होतो, बरोबर ना? रावण एवढा प्रख्यात पंडित असताना देखील रावणाला जावं लागलं महाराज. आणि महाराज एक दिवस रावण गेला. रावण चितेवरती असताना ब्रह्मदेव महाराज त्याचे अंत्यविधीचे श्लोक म्हणत होते. त्या ठिकाणी नारद आले आणि नारद आल्यानंतर नारद विचारू लागले, बाबा एवढा प्रख्यात विद्वान दशग्रंथी ब्राह्मण रावण मरू शकतो? महाराज ब्रह्मदेवाने डोळ्यात अश्रू आणले आणि सांगितलं, हो नारदा, रावण मरू शकतो. कसं शक्य आहे? त्यांनी सांगितलं, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. एवढा ज्ञानी मरू शकतो? हो नारदा, ज्ञानीही मरू शकतो. ज्ञानी काय, अज्ञानी मूर्ख किती जड जीव असतील तर महाराज मृत्यू लोकाचा नियम आहे, मरू शकतो महाराज. आणि मग महाराज त्या ठिकाणी नारदांनी एक प्रश्न विचारला. नारद म्हणतायत, रावणाकडे एवढी सगळी संपत्ती असताना रावण मरू शकतो, नामचिंतन करणारा मरू शकतो, पण महाराज त्याच्यामधून नारदांनी विचारला प्रश्नाचं उत्तर आहे का? मरण तर प्रत्येकाला आहे, पण जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे नामचिंतन करत असताना रावणाने कमी तपस्या केली होती का? कुबुद्धी सुचली रावणाला आणि काय केलं हो? प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नीवर डोळा ठेवला. जेवढं पुण्य केलं त्याचा क्षय कधी झाला? त्या क्षणी क्षय झाला महाराज. मृत्यू लोकात आल्यानंतर किती पुण्य करताय माहित नाही. मी तर म्हणतो ना, आपला तो विषय नाही, विषयांतर होईल, पण एखादा कीर्तनकार बरं का जयंत महाराज, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, एखादा कीर्तनकार 2 तास बापू इथं काय बोलतो याला काहीच किंमत नाही. 22 तास तो काय करतो नक्की बघा. देऊच नका तारखा, काय फरक पडत नाही. तुमच्या कीर्तनावरून लोक हुशार झालेत बरं. आता लोक मला मुंबईहून फोन आलता बापू, त्यांनी मला कीर्तनाची तारीख विचारली आणि त्यांनी मला संप्रदाय विचारला. मी त्याला सांगितलं, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, मला संप्रदाय बाकीचे कुठले माहीत नाही. पण त्यांनी मला एखादा संप्रदाय, मी कोणाचा उल्लेख नाम करणार नाही या ठिकाणी, पण महाराज वारकरी संप्रदाय त्यांनी सांगताना सांगितलं की तुम्ही वारकरी संप्रदाय असेल तरच तुम्हाला कीर्तन देऊ. लोक हुशार झाले. आता मला हे सांगायचं, परमार्थ करत असताना आपण जर योग्य दिशेने असोल तर कुणी आपलं आडवं येत नाही. आपण जर संतांच्या निधी संतती तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मग रावण जातो, रावण गेला का गेला? मृत्यू लोकाचा नियम आहे महाराज. एकदा जर महाराज ते फूल त्या वेलीपासून वेगळं केलं, देहातनं जर आत्मा निघून गेला, परमात्मा देहातनं निघून गेला, परत त्याच्यावर येते का? नाही येत. कारण महाराज चोकोबरायांचं एक सुंदर प्रमाण आहे, तुटला आयुष्याचा दोरा
तुटली परत जोडता येईल का हो? नाही जोडता येत, कुणाचीच जोडता येत नाही. तुम्ही म्हणाले एखाद्याच्या वशिलेवाल्याची, त्याची नाही जोडता येत. बघा तुकोबारायांच्या संबंधाने विचार केला तर तुकोबारायांचा अधिकार किती आहे महाराज? अनुरोनु या तुकडा तुका आकाश हवे एवढा. तुकोबारायांचा अधिकार, त्याच्यापेक्षा तुकोबारायांच्या पत्नीचा अधिकार महाराज बघा. अधिकार सामान्य असो, अधिकार कमी असो, किती ओळख असो, किती नातेवाईक असो, पण महाराज एकदा जर आयुष्याची माळ तुटली की परत ती जोडणं शक्य नाही. का शक्य नाही? बघा तुकोबारायांचे सासरे अप्पाजी गोळवे पुण्यातले, तुम्हाला सर्वांना आपण तुकोबाराय चरित्र या ठिकाणी आपण सर्वांनी वाचन केलेलं आहे, आपण अनुकरणात पण आणतो आपण. का अप्पाजी गोळवेचा विचार केला तर 35,000 एकर ऊस होतं म्हणतात. किती? आता इथं 35 गुंठे असले तरी माणसाला रोड न जाऊ देणार, बरोबर आहे ना? एखाद्याचे 35 गुंठे असली महाराज तर ते म्हणते रस्ता माझ्या जागेत. पण महाराज तुकोबारायांच्या सासऱ्याचा अधिकार जर पाहिला त्यांचा तर 35 एकर ऊस त्यांचा. एक दिवस महाराज त्यांची प्राणज्योत मालवली आणि सकाळी पहिलं जुन्या काळामध्ये बापू आमच्या अजून गावाकडे बैलगाड्या वगैरे आहेत बरं का, जत्रेला वगैरे. तुमच्याकडे ते बैलगाड्या म्हणजे ते शर्यतीचे आहेत, पण आमच्याकडे त्यात बसून जातात जत्रेला. त्यावेळेस जर एखाद्याच्या घरी जर एखादी दुःखद घटना घडली तर त्या बैलांना कधी सजवलं जात नसेल. आणि जर एखाद्या मुलीला आणायला जायचं असेल तर त्या क्षणी बैलांच्या पाठीवर झुली, सुंदर त्या बैलांना साज वगैरे घातलेला. तुकोबारायांच्या अप्पाजी गोळवेंचा महाराज त्या ठिकाणी प्राणज्योत मालवली आणि प्राणज्योत मालवल्यानंतर निरोप आला, देऊला निरोप आला. आणि जिजाईकडे निरोप आल्यानंतर मला सांगितलं तुम्हाला असं असं बोलवून आले, अप्पांजीची तब्येत जरा जास्त खालावली. त्यांनी सांगितलं तुम्हाला बोलवले, तुकोबारायांना पण त्या ठिकाणी बोला, निरोप करा. तुकोबाराय त्यावेळेस कुठे असणार? तो पहाटे 4 वाजता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकडा करत होते. आता तुकोबारायांना काही सांगायची गरज आहे का आपले सासरे गेले? हे तुम्हाला आम्हाला सांगायला लागतं किंवा फोन करून सांगायला लागतं तुमचा नातेवाईक कोणतरी गेलाय. पण तुकोबारायांना सांगायची काय गरज? न कळता न सांगता कळे तुम्हा इति अंतर विश्वंभर परिहार चिन्ह लगे. मग मला सांगा तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय निरोप केला. तुकोबाराय म्हटले काहीच माहित नसल्यासारखं तुकोबाराय आले, गाडीत बसले. आणि ज्यावेळेस पुण्याच्या महाराज अप्पाजी गोळवेंच्या वाड्यासमोर गाडी गेली आणि गर्दी पाहिली. गर्दी कधी होते? आत्ताच्या काळाची गर्दी, आताची काळाची गर्दी फक्त इलेक्शनच्या टायमाला होते बरं का मावे महाराज. आणि आत्ता जर आपल्या घराच्या बाहेर गर्दी झाली समजून जायचं, अशी गर्दी होत नाही. आपल्या घराच्या बाहेर गर्दी झाली समजायचं काहीतरी दुःखद घटना आहे. जसं जिजाईंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज सरळ आतमध्ये गेले. अप्पाजींचं महाराज त्या ठिकाणी देह ठेवलेला होता आणि त्यांचे बंधू महाराज त्या ठिकाणी शोक करत होते. जिजाबाईंनी महाराज स्वतःला आवरला आणि तुकोबारायांकडे आल्या. तुकोबारायांना म्हणतायत, तुकोबाराय एवढा संसार फाटका तुटका केला पण कधी एका चोळीची अपेक्षा केली नाही. काय म्हणतात? एवढा संसार होता की एक लुगड्याचे 2 लुगडे करून अंगावरती परिधान केले पण कधी तुम्हाला कधी तक्रार केली नाही. पण तुकोबाराय आज जीवनामध्ये एक गोष्ट मागते म्हणे. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांना तर काय मागतात तुकोबारायांना सांगायची गरज आहे का? तुकोबारायला म्हटले माझ्या दादाचं लग्न तेवढं राहिले, माझ्या वडिलांचा जो प्राण आहे, माझ्या दादांचं लग्न वगैरे होस त्यांच्या डोळ्यांनी पाहू द्या आणि परत त्यांचा प्राण गेला तरी मला काही दुःख नाही. तुकोबाराय महाराज ते तुकोबारायच होते. तुकोबारायांना म्हणतात ज्या यमाने माझ्या वडिलांचा प्राण हरण केला असा यम तुमच्या काय करतो हो? यम तुमच्या पायावर लोटांगण घालतो. काळ गुलाम सलमा करी तुकळ्या घरी राबत असे किंवा जगा काळ खाय आम्ही माताची पाय. तुकोबाराय म्हणतात हे बघ आवले ऐक, जरी काळ माझ्या पायावर नमन करत असेल, नतमस्तक होत असेल, पण जो काळाला कंट्रोल करतो ना तो परमात्मा तुझ्या पायातला काटा काढतो. एक काम कर ना, माझ्या आधी तुला तुकोबाराय म्हणतात की माझ्या आधी तुला भगवंताने दर्शन दिलंय, एक काम कर तूच भगवंताला विनंती कर. तुकोबारायाने अंग काढून घेतलं. महाराज मला हे सांगायचंय अधिकार सामान्य होता का हो? साक्षात भगवान परमात्माचा अवतार असणारे तुकोबाराय, त्यांचे धर्मपत्नी, त्यांचे सासरे वशिला चालला का हो इथं? आता मी बघा तुम्ही तो जगावरती तो जो आपला डान्सर काय त्याचं नाव तो जॉन्सन काहीतरी मायकल जॅक्सन, हा मायकल जॅक्सन महाराज त्यांनी दिवसातून प्रत्येक गोष्ट बरं का गुरुजी अन्न ते चेक करून लॅबमध्ये पूर्ण टेस्ट होऊन अन्न खायचा, रोज ते इन्शुलेशन घ्यायचा, म्हणायचा मला भरपूर मरायचंच नाही बापू. आता शक्य आहे का हो? महाराज 50-55च्या वयाच्या आतमध्येच त्याचा कार्यक्रम झाला.
असा व्यक्तीच नाही मृत्यू लोकात. काय का बरं इथं कुणी शिल्लक राहिलं का हो? येते बुरो नाही आले अवतार, येते वरून नाही आले अवतार. ए रते पामर जीव किती मगाच मी तुम्हाला सांगितलं. तुका म्हणे एका मरायचं तर प्रत्येकाला आहे, मरायचं प्रत्येकाला आहे, पण मेल्यानंतरही माणूस जिवंत राहता येतो बापू. त्याचं कार्य तसं असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर पण आपले सोळे व्हावेत. काय या मातीचा स्वभाव असेल. 3 मुलं नंतर 1 मुलगी, हा सगळा परिवार सांभाळत परमार्थाचा वारसा चालवला. कधी कधी गुरुजी आपल्याला कीर्तन येतात बापू, ते कधीच घरी सापडत नाही. असे कीर्तन येतात आणि आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायला सांगतात. बरं का महाराज, दुःख वाटतं. पहिली गोष्ट, आम्ही पैशासाठी कीर्तन करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कुणाला स्पष्ट बोलायला काय हरकत. ज्यांचं पैशासाठी कीर्तन आहे ते लोक म्हणतात मग कसा का असं ना लई परमार्थ केला. अरे 1 दिवस घरी सापडला नाही, तो रोज 4 लोकांनी उचलून आणला. आता काय बोलावं त्याच्याबद्दल. पण तसं नाही महाराज. काही काही पारमार्थिक लोक त्यांच्या कार्यक्रमाला ना एवढा आनंद वाटतो महाराज. किती प्रेम करणारे व्यक्ती माणसं. आईचा स्वभाव तसा आहे. कारण जाणं जर प्रत्येकाला असेल तर नाथ बाबा म्हणतात, बाबा एकदा जर परिमळाच्या वेलाचा उपमा दिली नाथ बाबांनी, म्हणतात की त्या परिमळाच्या वेलीपासून फुल वेगळं केले. आता ते जोडता येईल का हो? नाही जोडता येत. का जोडता येत नाही? परिमळ गेली या ओस फुल तेटी. तसा आपला देह आहे. एकदा परमात्मा निघून गेला की परत त्या देहाला काही महाराज कुणी नावाने देखील हाक मारत नाही. कुणी म्हणेल का उद्या दयानंद महाराज गेल्यानंतर दयानंद घरी वाट बघताल तुम्ही सगळे, म्हणतात कधी येते बॉडी. नाव घेणार नाही कुणी. मग ज्याचं नावही सोबतच नाही, गर्व कशाचा करायचा. गर्व कशाचा करायचा. बघा कबीर महाराजाचं एक सुंदर भजन आहे. महाराज थोडा मला इको द्या. बेस माझा कमी करा आणि इको द्या. घुमतं येतं भरपूर, त्याच्यामुळे काही कळत नाही. कबीर महाराज काय म्हणतात बघा. हा जो नरदेह आहे ना माणसाला कधी कुठं घाला घालून सांगता येत नाही. बघा देखत नयनों में, देखत नयनों में मिट्टी मिलाई, कौन बढ़ाई इस तन धन की, कौन बढ़ाई इस तन धन की, कौन बढ़ाई. बघता बघता काय म्हणतात कबीर महाराज, पाहता पाहता माती डोळ्यात घालतं महाराज नरदेह. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. माणूस किती हौस नाही करतो. थोडा बारीक टाळ वाजवा, बारीक. कबीर महाराज म्हणतात आपण सुंदर बंगले बांधतो, पण महाराज एक दिवस जायचं कुठे. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. देखत नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, कौन बढ़ाई इस तन धन की, कौन बढ़ाई इस तन धन की, कौन बढ़ाई. माणूस प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवावरती माणूस काय करतो, गर्व करतो. बघा कबीर महाराज म्हणतात, हाड जले जैसे लकड़ी की मोलिया.
आपले हाड आहेत ना, हाड असे लाकड जातात ना, ओढले वाळलेले, धडा धडा जळतात महाराज. हाड जले जैसे लकड़ी की मोलिया, बाल जले जैसे घास की पोलिया. आपले हाड जातात तर केस अशा वाळलेल्या गवतासारखे जातात. कशावर गर्व करतो? त्या केसांच्या ट्रीटमेंटला किती पैसे लागतात? अपने कहता कबीरा, कबीर महाराज म्हणतात ऐका, कहता कबीरा सुनो मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आपण मेले जग आहे का नाही काय घेणे त्यांना. आप मुवे पीछे डूब गई दुनिया, कौन बढ़ाई इस तन की कौन बढ़ाई, आपण त्या शरीरावरती किती गर्व करतो महाराज. काय बापू, सकाळी आंघोळ केली, दुपारी लगेच सुनो पावडर लावलं, दुपारी परत कीर्तनाला निघाला, मस्त मेकअप केलं, बुका लावला, निघाला, सगळं जाणार आहे. काय राहणार आहे हो? आपण सुंदर घर बांधतो, कबीर महाराज तेच म्हटले, त्या घरात देखील ठेवत नाही महाराज. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की जायचं प्रत्येकाला आहे. असंच आमच्या बीडकडे एक कीर्तन होतं महाराज, आणि मी बाबा सांगत होतो की मेल्यानंतर माणसाच्या सगळ्या स्त्रिया बंद होतात. काय त्या मुलाला काय वाटलं माहिती, माझ्याकडे म्हणला महाराज, त्या प्रेताला ती मुलगी असती ती काय करते हो, काय करते, पाठीमागून वारा घाल. का घालते बरं? त्याला गरम होते, गरम होते नाही का घालत महाराज? ती एक प्रथा आहे. पण त्या मुलाने मला येऊन विचारलं, महाराज तुम्ही तर म्हणताय, या दादा रामकृष्ण, तुम्ही तर म्हणताय ते प्रेत आहे, मग त्याला गरम होत नाही का? मी म्हणलं अरे वेडायस का, वेडायस का तू? एकदा जर ह्या देहामधून परमात्मा निघून आत्मा निघून गेला की महाराज आहे का हो, त्याला काही गरम होत नाही, त्याला कडक पाण्याने आंघोळ घालतात. कधी बोललं का हो एखादं, ए पाणी थोडं थंड करा, कधी म्हटलं का कोणी? पण महाराज वारकर जे नियम आहेत ना, आता बघा बाप, मला वाटते उस्मानाबाद, आता ते धाराशिव झालेला जिल्हा आहे, उस्मानाबाद म्हणून आहे आपण, हां माफी मागतो त्याच्याबद्दल. धाराशिवमध्ये एक वारकरी, नितांत वारकरी महाराज, नित्यनेम रोज करायचा. गुरुजी ज्यावेळेस आंघोळीला बाहेर काढलं प्रेत आणि अंगावर पाणी पडलं की त्याची फक्त कवटी छालायला लागली. आता लोक थांबले असतील का बाबा, लोक थांबले असतील का? कोण थांबणार? बघताच माणसं लांब पळायला लागले. नाही नाही म्हणले हे जीवनातील वारकऱ्याचं महाराज हे एवढं सामर्थ्य. एकदा जीवनामध्ये नियम केला, हा नियम केला की तो शेवटपर्यंत जाणार आहे. मग तो देह असो किंवा नसो, देह जावा तो वारा हो पांडुरंगी दृढभाव. एकदा देह गेला काय नाही गेला, पण त्याच्या जीवनातला नियम आहे. तसं प्रत्येकाला जाणं, गर्व करायचं नाही. माझी संपत्ती म्हणायची काहीच येत नाही महाराज. माझी धर्मपत्नी म्हणतो आपण, पण धर्मपत्नी नाही, मुलं नाही. बघा धर्मपत्नी माझे म्हणतो, मुलं माझे म्हणतो, पण संत तुम्ही कुणी म्हणतात? संत काय म्हणतात? देह देहाची कामिनी तितवराहिली भुवानी, मी जळत असे मशाली अग्नी सवे एकला. कारण आपण धर्मपत्नी आपण आहोत तोपर्यंत आहे महाराज. मी तुम्हाला कबीर महाराजांचं का चिंतन सांगितलं कबीर महाराजांचं. आप मुवे पीछे डूब गई दुनिया. आपण मेल्यानंतर जग आहे का नाही आपण पाहिलं आहोत का? आता हे सोहळे आहेत, हे सोहळे आपण करतो, पण तिथपर्यंत पोहोचावेत ही आपली अपेक्षा असते, बरोबर ना बापू? पण महाराज आपण आपले मुलं आपले म्हणतो, पत्नी आपली म्हणतो, संपत्ती आपलं कोणीच नाही. एकदा जर ही माळ तुटली
की महाराज ती जोडता येत नाही किंवा मुलं जोडू शकत नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. आपल्यासोबत कोण येणार असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. इथंच नाही, कुठे येणार आहे हो? तुम्ही म्हणाल या जन्मात जर सेवा केली, या जन्मात जर नामचिंतन केलं तर पुढच्या जन्मात म्हण करा हरी भक्ती परलोकी येईल सोडवी यमा करा हरी भक्ती परलोक येईल कामा. कुठं म्हटले हो? इथंच का? परलोकात पण कामाला येईल. आणि काय करीन? सोडवी यमापासून या. मग जर नामच आपल्यासोबत येणार असेल तर नामचिंतनाशिवाय दुसरं काही करूच नाही. मग परमार्थ करावं. मग प्रमाण झाला ना, संसारी असावे असोनी नसावे. संसारात कसं राहावं माणसाने तसं राहायचं. कारण आपल्यासोबत संसार येणार नाही, आपल्यासोबत कुठला नातेवाईक येणार नाही, आपल्यासोबत एखादा जर बरं का भाऊ आम्ही तुमच्यासोबत करते पण तुम्ही आमच्यासोबत येणार नाही, तुम्ही इथंच थांबणार आहात, म्हणजे कुणीच येणार नाही. मला हे सांगायचं आहे की जर आपल्याला सत्य माहीत आहे की आपल्यासोबत कुणीच येणार, आपल्यासोबत येणार आहे भगवंताचं नाम, आणि या जन्मात जेवढं नामस्मरण करू ते पुढच्या जन्मात आपल्या कामाला येणार आहे, आपलं कोणीच बाकी कामाला येणार नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे जीवनामध्ये हे जर फूल तुटलं की ते फूल परत जोडता येणार नाही. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या प्रथम परिमळ गेली फुल देठी परिमळ गेली फुल देठी परिमळ गेली ओस फुल देठी परिमळ गेली ओस फुल देठी परिमळ गेली ओस फुल देठी परिमळ गुरुजींसाठी आणि वादकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. थोडं सिस्टीमचं बरं का जैन महाराज घुमतं इथं जास्त आपला हा त्याच्यामुळे जरा गोंधळ होते. थोडा आवाज बेस सगळ्याचा झिरो करून टाकून फक्त ट्रबल द्या. वातावरण परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्य शेवटी दे तैसा. नाथ बाबा म्हणतात या जो देहाचा काळ काय करतो, देहाचा काळ सतत वाट पाहतो. बघा इंद्राची एकदा सभा भरली महाराज, आणि सभा भरल्यानंतर देवांची सभा भरल्यानंतर महाराज त्या गरुडाला सांगितलं सर्वांना निमंत्रण द्या. गरुडाला काय 2 मिनिटाचा वेळ लागतो महाराज. गरुडासारखा वेगवान प्राणी कुठला पक्षी आहे का कुठला? गरुडाला सर्वांनी निमंत्रण दिलं, पण निमंत्रण सांगताना घरी बडबडत करू लागला. आज या देवाला सांगायचे, देवाला सांगायचे. कोण म्हणतंय? गरुड. आणि मग त्याच्या गरुडाच्या आईनं ऐकलं, आईने ऐकलं आणि काय कुणास ठाऊक आईच्या मनात आलं की आज आपल्याला देवदर्शन करायचं.
मग गरुडाला विनंती केली, गरुडा अरे देवांची जर मीटिंग असेल, सभा असेल तर मी त्या ठिकाणी येते आणि दर्शन घेते. गरुडाने सांगितलं, आई लेडीज नॉट अलाउड. म्हणजे का बरं? सभा फक्त पुरुषांची, देवांची आहे, त्या ठिकाणी कुठलीही एकही महिला नाही. त्या ठिकाणी आई तुला येता येणार नाही. त्याने सांगितलं, गरुडा काही हरकत नाही, मी येते तुमच्या सभा मंडपाच्या बाहेर बसून देवांचं, आज देव येतात तर माझ्याकडे मिळतील तेव्हा दर्शन घेते. त्याने सांगितलं, आई काय करायचंय? पण नाही नाही मला घ्यायचंय दर्शन, आज मनात इच्छा झाली तर जायचंय. मग आईला गरुड घेऊन गेले आणि गरुड घेऊन गेल्यानंतर महाराज त्या धर्ममंडपाच्या बाहेर आईला बसवलं, एका झाडाखाली बसवलं, गार सावली होती. मी तुम्हाला घडी घडी काळ वाटे याची पाहे याच्यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. सगळे देव आपले यायचे, गरुडाच्या आईने देवाला नमस्कार करायचा. नमस्कार करत असताना महाराज त्या ठिकाणी यमदेव आले. यमराज आल्यानंतर आता यमराजाला कुठलं काय ऑडी बिडी असेल का हो राहुल भाऊ, दादा बापू? आपल्याला जशा गाड्या आहेत तशी त्याला काय गाडी, आपल्याला ऑडी आहे, स्कॉर्पिओ, काय बऱ्याच गाड्याची नाव आहेत आता. पण त्याला महाराज दिसायला बी काळा घट्ट. आपण कुणी पाहिलंय का बरं यम? पण फक्त इमॅजिन करतो आपण कसा असेल यम. आता ज्यांनी पाहिलं त्याला, आपण तर काय पाहिलं नाही. आणि जेव्हा जेव्हा यम येईल तेव्हा मी पाहिलं नसणार आहे. पण महाराज यम आला आणि यम आल्यानंतर महाराज यम आल्यानंतर यमाला वाहन किती सुंदर आहे बघा, रेड्यावर बसून आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त त्या गरुडाच्या आईकडे पाहून काय केलं, यम फक्त स्मित हास्य दिलं आणि आत गेलं. जसं त्या यमाने आईकडे पाहून स्मित हास्य दिलं, आईला डावीकडून घाम यायला. आता बापू इकडून येऊन येतो, घामाच आहे तो, कधी इकडून येतो कधी येतो, इकडनं येईल उजवीकडून. आणि मग त्याने त्या शिपायांना सांगितलं, म्हणले गरुडाला बाहेर बोलून घ्या, मी गरुडाची आई. त्याने सांगितलं, ओळख सांगायची काय गरज आहे, ओळखतो आई साहेब तुम्हाला आम्ही. आणि त्यांनी सांगितलं, गरुड बाहेर आले. काय झालं आई? अरे मगाशी तो ते यम आला आणि माझ्याकडे पाहून हसून गेला, पण जसा यम हसून गेला तेव्हापासून डावीकडून घाम येतो. मग आता मला सांगा, ते म्हणजे काय झालं आई? यम तसा हसला का तुला? काही हरकत नाही, मी बघ त्याला थांब म्हणे. असा बाया मागं सारू लागला. कोण? गरुड. हा तुम्ही म्हणा दयानंद महाराज, नाही गरुड सारू लागला. आई म्हणली मागं नको सारू, फाटतील. आणि मग त्या आईनं सांगितलं, एक काम कर, मला एवढा त्रास होतोय, उमघाम होतोय, मला एका कुठेतरी एकदम थंड हवेच्या ठिकाणी नेऊन ठेव. गरुडाला काय वेळ लागतं का महाराज? गरुडाने आई उचलली आणि महाराज तिकडं हिमालयाच्या पर्वतात नेऊन ठेवली. कुंडली कमलधारी पर्वतात नेऊन ठेवली. आणि परत सभेत आला आणि सभा संपल्यानंतर गरुड बाहेर आले. यम पुढं चालला होता, पाठीमागनंच यमाचा कॉलर धरली. ए यमड्या म्हणला, कुणाच्या आईला हसला रे? यम म्हणला, बाबा जरा सांभाळून ना, माहिती म्हणला तू देवाचं वाहन आहेस, पण म्हणला दादागिरी कुठं विका, ओळख असली म्हणून कुणावर रोप टाकावं. ते काय झालं, माझ्या आईला का हसला म्हणून विचारलं. त्याने सांगितलं, गरुडा आधी पहिलं म्हणला हे कॉलर सोड, सांगतो. मग त्याने सांगितलं का असलं, त्याचं कारण ऐक. म्हटलं ज्या तुझ्या आईचं मरण काही सेकंदामध्ये त्या हिमालयाच्या पर्वतात ती इथे कशी, घडी घडी काळ वाट याची पाहे, इथं कशी? त्याने म्हणलं, गरुडानं कपाला हातच लावला दादा आणि म्हणलं आपणच नेऊन ठेवली. गरुड काय म्हणतोय, मी स्वतः माझ्या आईला त्या ठिकाणी नेऊन ठेवलंय. आता गरुडानं कपाळाला हात लावला. गरुडानं महाराज लगेच झेप घेतली आणि त्या ठिकाणी गेला आणि पाहतोय तो महाराज पूर्ण तो पर्वत कोसळलाय आणि त्या ठिकाणी आईच्या अंगावरती पूर्ण दगड पडले. तर आई गतप्राण झाली. मला काय सांगायचं, घडी घडी काळ वाटे याची पाय. आपण इथं आहे. काही लोक म्हणतात मी कुठं फिरायला गेलो, तुझा ऍक्सिडेंट झाला तिकडे मेलो, तर मरण नक्कीच आहे, घरी बसून मर. भगवान परमात्म्याला अवतार संपवत असताना तुम्हाला जर विचार केला तर काय झालं तर बापू, फक्त अंगठ्याला बाण लागला होता. आता अंगठ्याला बाण लागला आणि माणूस मरतो का? अंगठ्याला बाण लागून मरेल का? आपल्या अंगठ्यावर कोणी हातोडी टाकले तरी आपण मरायचे नव्हतं, देव मरेल. पण महाराज निमित्त असतं. गरुडाने महाराज ते आपल्या आईचं पार्थिव उचललं पांढऱ्या कपड्यामध्ये आणि देवाकडे घेऊन आला. देवा मला निष्काम सेवा केली आजपर्यंत, देवा कधीच काही मागितलं नाही, तुझ्या आधी मी तयार. देवा कुठं जायचंय? हां भक्तांकडे जायचंय. देवा मी निघालोच.
पण देवा आत्ता एक विनंती आहे. ते म्हणजे काय विनंती आहे? काय नाही म्हणे. आई गेली. हो समजलं मला. कधी अंत्यसंस्कार? कोण विचारतंय? देव विचारतोय गरुडाला. देवा तुला काय वेळ लागले का म्हणे. मी माझ्या आईचं पार्थिव घेऊन आलोय आणि तू म्हणतोय की अंत्यसंस्कार करायचा आहे. ते मला काही सांगू नको देवा, मला माझी आई हवी. कोण म्हणतंय? गरुड म्हणतोय. बोलत चला, जास्त नाही 15-20 मिनिट राहिलेत आपल्याकडे, बरोबर ना? बोलत चला असं बोललं. तुमच्या चेहऱ्यावरती देवाला असं नाही बरं का आवडत. आणि चुकाला असं तर तुम्ही बसले देवाला लवकर आवडाल. चेहऱ्यावरती असं टवटवीत दिसलं पाहिजे. बापू आपण देवाला फुलं कुठले वाहतो? ताजे. डायरेक्ट ताजे घेऊन ना का ते कालचे? महाराजाला असतो कधी कधी कालचा हार रात्रीचा, सकाळी कीर्तन असलं की, बरं का? गरुडानं आई उचलली महाराज. प्रसंग खूप मनाला दुःख देणार आहे महाराज. उचलली आणि देवाला सांगू लागला, देवा काही कर, मला काय माहित नाही. तुझी आजपर्यंत निष्काम सेवा केली बरं देवा, निस्वार्थ सेवा केली, पण आता माझ्या आईचे प्राण मला परत हवेत. देवाने दिलं उत्तर आहे का? देवा गरुडा ऐक इकडं. हे बघ, माझे वडील ज्यावेळेस मी वनवासात होतो महाराजा, राम राम करून मेले 7व्या अवतारात. मला काही करता आलं नाही. जर नियम असेल, निसर्गाचा नियम आहे, मृत्यू लोकातला नियम आहे महाराज, तर कुणाचाही काही चालत नाही. लिहून ठेवलंय ना, त्या दिवशी जावंच लागणार आहे. मग नाथ बाबा म्हणतात असा जो काळ आहे, तो काळ काय करतोय? प्रत्येक क्षणाला आपली वाट बघतोय. घडी घडी वाट काळाची पाहे, घडी घडी काळ वाट याची 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 पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपती चिंकार, हरिमुखी गाता हरपती चिंकार, हरिमुखी गाता हरपती चिंकार. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हरपती चिंकार, हरिमुखी गाता हरपती चिंकार, हरिमुखी गाता हरपती चिंकार, हरिमुखी गाता हरपती चिंकार. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपला काळ सतत काय करतो? काळ बैसला सेवसा. एक काळ कंटिन्यू आपल्यावर वास ठेवू नये. आणि आपली जर महाराज ही मृत्यू लोकातली यात्रा संपली, पुन्हा काय आहे का मामा? आहे का पुन्हा काही? हा, जीवनामध्ये ज्यावेळेस आपण जर हा विचार केला की आपल्याला जायचंय, तर माणसानं कसं राहावं? प्रेमाने राहावं, नामचिंतन करावं. काळ एका दिवशी घेऊन जाणार आहे की नाही आपल्याला? आहे का एखादा महाराज तुम्ही सुंदर विवेचन वगैरे कर, तुम्हाला ठेवणार आहे का? तुम्ही सुंदर दादा मंदिर वगैरे करा, प्रत्येकाला काळाची हे उडी पडेल बाजे, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा. काळाची हे उडी पडेल बाजे, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, माय बापा. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा
माय बाप म्हणतात. जर माय बाप सोडवू शकत नाहीत तर बाकी कोण सोडवणार आहे? कोण नाही सोडवत महाराज. ज्ञानोबा राय म्हणतात पण मी सोडवतो म्हणतात. ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मी सोडवतो म्हणतात. पण त्यासाठी एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? जो मज होया नल्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मीची एको. ज्ञानोबाराय म्हणतात की मी यातनं सोडवू शकतो. जर ज्ञानोबाराय म्हणत असतील तर मला दुसरा कोण आहे का? ज्ञानोबाराय सिद्धांत मांडतात तेवढे सोपं काम नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातनं चुकायचंय ना तर मला शरण या. का हो? ज्ञानोबाराय म्हणतात किती वेळा जन्म घ्यायचा, किती वेळा फजिती व्हायची, किती वेळा. यात सगळ्यात जर मुक्त व्हायचं असेल तर मला शरण या. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित नित्य भावे भजित. किती वेळा? नित्य ज्ञानोबाराय म्हणतात या फजितीपासून मी सोडवू शकतो तुम्हाला. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगत शरण मीची एकू. माझ्याशिवाय कुणी सोडवू शकत नाही. मग तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे ना, कुणी सोडवू शकत नाही. तर मग काय केलं पाहिजे महाराज? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जाणं आहे प्रत्येकाला. कारण आपण बऱ्याच वेळा मी सांगत असतो की बऱ्याच वेळा प्रत्येक जण म्हणत असतो हे माझं ते माझं. येणार काहीच नाही. हा परत जन्म घ्यायचा आहे. जेवढं पुण्य पाप जर त्याचं समान झालं नाही आहेच की नाही परत तो जन्म, परत ती यातना आहेच की नाही. त्याच्यापेक्षा महाराज हा जो ताप आहे आपल्या डोक्याला हाच यानो ताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. जीवनामध्ये स्वतःला बोध केला पाहिजे. कारण हा जन्म मरणाचा फेरा कितीतरी वेळेस चलत राहणार आहे. मग चुकतो कधी? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटूधरा. शरीर जे आहे शरीर ठेवायचं इथं ठेवायचं. तुकोबाराय म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरिशी अविनाश नो हे तुझा हा परिवार द्रव्यदानाशन भंगरू भंगरू. काय आहे का आपलं बापू? काहीच आपलं नाही. मग महाराज नाथ बाबा म्हणतात हे सगळं माहिती आहे तरी का वेड्यासारखा करतो, का वेड्यासारखा करतो? ह्याच्यातून काहीतरी बोध घे. अभंगाचं तिसरं चरण. हाचियानो ताप घेवोनी सावध हाचियानो ताप घेवोनी सावध हाचियानो ताप घेवोनी सावध हाचियानो ताप घेवोनी काहीतरी बोध करीसी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा
हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. नाथ बाबा म्हणतात एवढं सगळं जर कळत असेल तर तुकोबाराय म्हणतात बघा, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. काय म्हणतात तुकोबाराय? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काय म्हणले तुकोबाराय? नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला. जन्म वाया घालण्यापेक्षा काय करा, आपलं त्या भगवान परमात्म्याला भजा. कारण हा एक दिवस कधी ना कधी जाणार आहे. हे कोणासाठी थांबणार नाही का? आहे काय कधीसाठी? कुणीच नाही. 2-3 तुम्हाला दृष्टांत सांगितले. किती वशिला असला तरी नाही, किती ओळख असली तरी नाही, किती पैसा असला तरी नाही, किती सुंदर महल बांधला. मामा मुंबईला कीर्तनाला गेलो आणि त्यांनी मला सारखा तो बंगला दाखवायचा बरं का, रिअल. मी असं काही गप्पानाच्या गप्पा नाही मारत. त्याने मला म्हणायचं सुंदर म्हणे हॉल केलाय की तो सुंदर भजन करता येतं, हे करते. मी म्हणलं काही हरकत नाही महाराज, खूप सुंदर बांधले, आम्हाला कौतुक करावं लागतं ना कधी एखाद्याच्या मोठ्या घरी गेल्यास. ते सारखंच सांगायचं गुरुजी मला. पनवेलला वासुदेव महाराज सोबत होते माझ्या, त्यांनी सांगायचं एवढं आपला केला, हे आपला फोर्च आहे, हे आपलं हे. म्हणलं बरोबर आहे. मग म्हणलं काय बाकी काही झालं तर आपलं. म्हणलं उद्या मुलं तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. ते म्हणलं मी बांधलाय, मुलं कशा घराच्या बाहेर काढतील? म्हणलं मेल्यानंतर घरात जाळत नसतात, जाळतात. किती सुंदर महल बांधा तुम्ही, आपला एकदा गतप्राण झाल्यास घरात ठेवतील का गुरुजी? ठेवत नाहीत महाराज. आपण उगाच 8 तास धरून बसलाय, आपलं वाटतं आपली मुलं आपल्याला घरात ठेवतील, काही नाही. आता बाबा नवीन एक फॅड निघाले बरं का जैन महाराज, ते मेणाचा पुतळा करून भेटतो आणि ते वेडिंगमध्ये वगैरे म्हणजे लग्नामध्ये नाही का शूटिंगला वगैरे ते आणतात आणि म्हणतात वडिलांचं ते AI टेक्नॉलॉजी आली नवीन, आणि त्या टेक्नॉलॉजीनुसार त्याला त्या फोटोमध्ये ॲड करतात. अहो कितीही मेणाचे पुतळे बनले तो आहे तर माणूस परत येईल का हो? नाही येऊ शकत महाराज. का नाही येऊ शकत? एवढं सगळं माहीत असताना महाराज आपण काय केलं पाहिजे? आपण सुधारलं पाहिजे ना, नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. मी म्हणतो वैकुंठ वाशी गुरुनाम दांडेकर महाराज म्हणायचे, या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर नरदेव योनीमध्ये जन्माला आल्यानंतर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, गीता भागवत जोपर्यंत वाचत नाही, त्याचं अध्ययन करत नाही, तोपर्यंत मरण्याचा अधिकार देखील नाही आपल्याला, अधिकार देखील नाही. मग एवढं सगळं असताना आपण म्हणतो बाबा चला गुरुजींनी सुंदर चाल म्हणली, गुरुजी कुठतरी नेऊन सोडतील आपल्याला. तसं नाही. नरहरी महाराज म्हणतात मी गायक आहे, मला सोड लागते, दुसरं काही नाही तर मला असं बोलता येत नाही ना. कोणी ना येते सांगती शरीराची परमेश्वरी होय माती शरीराची. कुणी सोबत येणार नाही, ह्या शरीराची मातीच होणार आहे. देह हे पाचाचा आणि उष्ण देती, ज्यानं दिलाय त्याला परत द्यायचं. आपला आहे का तो? आपला नाहीच आहे. महाराज देवाने हा नरदेह फक्त त्याच्यासाठी दिलाय, त्याचं नामचिंतन करणं. कोणी ना येते सांगती शरीराची होय माती शरीराची. सारे अवघी कामे खोटे अंती जाणे मसन वाटी. म्हणजे आपल्याला कुठं जायचंय शेवटी हो? शेवटी आपल्याला मसन वाट्यात जायचंय. पण जर मसन वाट्यात जायचं असेल तर म्हणून नाथ बाबा म्हणतो हा जे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. नाथ बाबा एखादा दृष्टांत सांगाल का हो? नाथ बाबा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, एक तास उरला खटवंगारायाची, एक तास उरला खटवंगारायाची,
एक तास उरला खटवांगरायासी एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटवांगरायासी एक तास उरला खटवांगरायासी एक तास उरला खटवांगरायासी एक तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कळे प्राप्त भाग्यदशा कळे प्राप्त हरिमुखी गाता हरपली चिंता 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 नाथ बाबा म्हणतात आहे ना दृष्टांत, एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैशी. एका तासामध्ये देवाला जिंकता येतं, एका तासामध्ये. आहे की नाही? नाथ बाबा बोलतात म्हणजे काय, ते मी लिहून ठेवले, आमच्या घरच्यांनी पण लिहून ठेवले नाही. नाथ बाबा म्हणतात एका तासामध्ये देवाची प्राप्ती करता येते. किती? आपण एक तास पण मंदिरात येत नाही. काकड्याचा आपल्या परिसरात काकडाचा वैभव आहे महाराज. आपल्या परिसराचा काकडा पुणे जिल्ह्यात जेवढा काकडा होता तो कुठंच होत नाही महाराज. हां, मी अभिमानानं सांगतो, मी 2001 पासून पुण्यात आहे. एवढा काकडा जेवढा सुंदर पुणे जिल्ह्यात होतो महाराष्ट्रात कुठं होत, एवढा सुंदर. खरंच कौतुक करण्यासारखे. आणि आपल्याकडं आज विचार केला तर बापू आहेत. आपल्या परिसराचा काकडा म्हटलं की बापू, वैभव आहे बापू. बापूंचा काकडा खूप सुंदर असतो. मी काय सांगतो, एक तासामध्ये. पण आपण एवढे आळशी महाराज, जेव्हा शेवटची गवळण म्हणाय सुरू झाली की लाईनच लागते. मग त्या ज्यांनी पूजा घेतली त्याने 100 वडापाव सांगितलेले असतात आणि माणसं आले असतात 200. आता मला सांगा, ते म्हणते पूजा घेऊन बहुतेक आपलं चुकलं काय. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, एवढा परमार्थ, एवढा. मी कायम बापू कीर्तनात सांगत असतो, देवाला कीर्तन आवडत नाही, देवाला तुमचं गुरुजी भजन आवडत नाही, देवाला तुमचं वादन आवडत नाही. देवाला आवडतं काय माहिती का? देवाला फक्त काकडा आवडतो. कारण काकडा हा साखर झोप मोड करून, किती जरी रात्रभर माणूस नाही झोपला अण्णा, पाटा झोपतो का नाही? रात्रभर प्रवास करू द्या, गाडी चालवत असू द्या, त्याला रात्रभर 2-3 वाजेपर्यंत झोप लागत नाही. जसा 4चा काकडाचा टाईम होतो तेव्हा डुकले लागायचा होता. मग काकडा ही झोप मोडून जर आपण देवाची देवाचा काकडा करतोय, काकडा आरती मामा करतोय, मग कधी झोप? देवाला ही बाकीचा आमचा आहू काय आवडत नाही. खरं सांग, आम्ही एवढा आहू करतो ना, काही आवडत नाही देवाला. रागावर राग म्हणतो, रागात राग म्हणतो, तरी देवाला आवडत नाही. देवाला आवडतं फक्त काय? देवाला फक्त काकडा आवडतो. कारण काकडा गोड भजन आहे, शांत आहे. देव त्यावेळेस फ्रेश असतो. त्यावेळेस देवाकडे पाहिलं. सकाळी तुम्ही बघा, आपल्या परिसरात सर्व, ह्या मंदिरात होतो बापू, आपल्या परिसरात असं मंदिरच नाही भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. काही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची स्थापना नाही, पण त्या ठिकाणी पण काकडा होतो. पण काकडा जो होतो, आनंदच वेगळा काकड्याचा. मग जर 1 तासामध्ये आपण काकड्याला किती 2 तास तर बापू, पहिलं तुम्ही मला वाटतं 3-3 तास विकायला असेल, 4 ते 7. आपल्या मंदिरात अजून पण 7 वाजेपर्यंत असतो. म्हणजे मला सांगायचं आहे की काकडा भजन जर देवाला आवडत असेल तर महाराज 1 तासात जर आपण 2 तासाचा काकडा 1 तास जरी शेवटी गेलात, सांगण्याचा आपला फक्त तो विनोदाचा भाग वेगळा, पण जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ त्या ठिकाणी महाराज काय करा, परमार्थ करायचा प्रयत्न करा. कारण आपल्यासोबत येणारं एवढंच साधन आहे, दुसरं काही साधन नाही. राहिलेला मला वाटतं 2 चरणाचा एक 10 मिनिटामध्ये विस्तार करीन. सर्वांनी एकदा सुंदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. ज्याला ज्याला देवानी सुंदर करकमल दिले, श्रीमुख दिलंय, त्यांनी काय करायचं? मुखाने टाळे वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर आहे का? चुकलं? ह्याचा अर्थ तुम्ही जागे आहात. नाही तर शक्यतो आम्हाला गिराईक असेच भेटतात आणि आम्ही जय विठ्ठल झालं की महाराज झालं का म्हणून निघाले. म्हणजे असं नाही. इथं सगळे सुज्ञ आणि चांगलं ऐकणारे माणसं आहेत. मी लहानपणापासून मला वाटतं जसं मी इथं येतोय तसं पाहतोय, नामवंत कीर्तनकार या स्वतःबाबांच्या गतीत या समोर कीर्तनासाठी उभे आहेत. आणि तुम्ही सगळे, मी तर तुमच्या लेकरासारखा आहे, पण महाराष्ट्रातील ज्यांचे अभ्यासक खूप असे आहेत नामचिंतन करणारे कीर्तन, नामवंत कीर्तनकार,
संत सेवक त्यांनी सेवा केली आहे. सर्वांना विनंती आहे आपले 2 हात वर करून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे सर्वांनी. आतापर्यंत मी तुम्हाला काही त्रास दिला नाही, तुम्ही कायम कीर्तना सांगतो टाळे वाजवा. मग असं म्हणलं मी की ते म्हणते तूच वाजव. त्याच्यापेक्षा तसं काही म्हणू नका. सर्वांनी हात वर करा, दिसलं पाहिजे आपल्याला. रब्बर खोमाई जय जय ढोबर खोमाई ढोबर खोमाई ढोबर खोमाई कुंडली कवर हरी विठ्ठल जय जय ढोबार कबरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय.
हात खाली घेतले बघा बापू वर हात घ्या म्हणून सांगायला लागत नाही, सांगायला लागतं, पण खाली घ्या म्हटलं की सांगायलाच लागत नाही. एक तास वरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांग नाव राजा नावा जो आहे बाबांनी दिला. नाथ बाबा म्हणतात खटवांग राजाचा अधिकार सामान्य नव्हता अण्णा. ज्यावेळेस दानवाचं आणि देवांचं युद्ध सुरू आहे, एवढं सामर्थ्य होतं, महाराज स्वर्गात गेला, देवांना मदत केली, युद्ध जिंकून दिला. आणि काय कुणास मनात आलं की विचारलं, चित्रगुप्ताला विचारलं, म्हणले आपलं आयुष्य किती शिल्लक राहिले पहा. माणसाला असतं ना आपलं किती शिल्लक राहिले पाहायचं. लोक त्यावेळेस आयुष्य किती शिल्लक राहत होते पाहत होते, आता लोक आपलं किती शिल्लक राहिले पाहतात. बरोबर ना. आता आपलं किती भाग भांडवल शिल्लक राहिले हे पाहतात बरं का बाबा महाराज. पण पहिलं तसं पहिल्या काळात ज्यावेळेस संतांनी लिहून ठेवलंय, संत म्हणतात की त्यावेळेस खटवांग रायाने विचारलं, म्हणलं माझं आयुष्य किती शिल्लक राहिले. चित्रगुप्तांनी महाराज पूर्ण इतिहास पाहिला आणि म्हणले तुमचं 1 तास आयुष्य शिल्लक राहिले. मग आता काय करावं. त्याने महाराज देवाचा धावा सुरू केला, नामचिंतन सुरू केलं. आणि 1 तासात नामचिंतन सुरू केलं. आणि 1 तास नामचिंतन झाल्यानंतर महाराज काय केलं, महाराज भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भगवान परमात्मा या जन्म मरणाचा फेराच राहिला नाही. बघा तुम्ही म्हणा महाराज अजून एखादा दृष्टांत आहे का. आहे ना महाराज. परिस्थिती राजाचा विचार करा. 7 दिवसामध्ये महाराज जीवनाचा उद्धार करून घेतला. सर्पदंश होऊन मरणारा परीक्षित राजा 7 दिवसामध्ये काय केलं महाराज, भगवान परमात्म्याचं महाराज प्राप्ती करून घेतली. परत जन्म मरत नाही. तुकोबाराय म्हणतात बीज बाजूनी केलेलाही बघा आहे का परत हो, आम्हा जन्म घेणे नाही पुन्हा आहे का. मग का नाहीये, कारण एकदा भगवान परमात्म्याला शरण गेलं की महाराज पुन्हा ह्या जन्म मरणाचा फेराच नाही. महाराज आपण या संसारामध्ये गुंतून बसतो. संसार एवढा चांगला आहे का, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपण काय प्रत्येक वेळेस विचार करतो महाराज, काय प्रत्येक वेळेस काय विचार करतो की आपण काय काय परमार्थ करत असताना काय विचार करतो. आपण घडी लावून बघतो. आजकाल त्याचं भजन असं आहे महाराज, 7 ते 9 15 मिनिटं पुढे गेले की ते सिस्टीम मला डायरेक्ट माईकच बंद करून टाकतो. पण आमच्या भागात मामा अजून बी असं आहे, जागर असतो जागर. आता हे सिटी असल्यामुळे शहरामध्ये थोडंसं अडचण असते, कारण सर्व काही परमार्थिक नसतात. पण आमच्याकडे असं आहे 9 ते 11 कीर्तन असतं बापू आमच्याकडं. आणि 11ला जागर सुरू झाला, जोपर्यंत काकडावाला येत नाही तोपर्यंत जागर बंदच नाही. मग गवळणी असोत, अभंग असोत, प्रत्येक गावाला 1 दिवस दिलेला असतो. आजूबाजूचे 12 खेड्यातले जे गावं आहेत प्रत्येक गावाला 1 दिवस दिलेला असतो. त्यांनी सामूहिक जागर करायचा रात्रभर. गुरुजीला माहिती मराठवाड्यात काय परिस्थिती. मग एवढा परमार्थ तिकडं इथं का नाही, कारण आपण शहरामध्ये राहतो. मेट्रो सिटी आता ही पुणेमध्ये. 10च्या पुढे गेलं की कोणीतरी फोन करतो म्हणतो त्या मंदिरातला आवाज येतोय. पण परमार्थ करत असताना 1 तास पण पुरेसा आहे. पण काय करायला लागतं महाराज, आपलं मन. दांडेकर मामांचं एक वाक्य सांगतो ऐका, परमार्थ किती वेळ केला त्याला काहीच किंमत नाही, पण परमार्थ कसा केला ह्याला किंमत आहे. ते म्हणले आपलं एक मन आहे. आता घरून कीर्तनला येताना आताही तुम्ही सगळ्यांनी त्या लॉक लावलं नसेल ना, घराला लावले नाही. अहो लॉक लावल्यानंतर पण 4 वेळा त्याला तुम्ही ओढून पाहिलं असेल. बरोबर ना महाराज, की लॉक लागलंय का लॉक नाही. म्हणजे आपण कीर्तनात आहोत पण आपलं मन कुठे हो, घरी आहे. काय करतो माणूस. मग दांडेकर बाबा म्हणतात ह्या शरीराला या धर्ममंडपात बसवलं की काय आणि त्या चित्तेवर बसवलं काय सारखंच आहे. ज्याचं मन कीर्तनात नाही ते काय हो शरीर, ते चित्ताच आहे. काय काय मांडिये प्रेत, काय मांडिये प्रेत, जवळी नाही चित्त काय जवळी नाही चित्त काय मांडिये प्रेत. इथं बसलं तर काय मन इथं असलं पाहिजे, पण आपलं मन चंचल आहे, बहुत चंचल चपळ. एका जागेवर बसत नाही महाराज. संत म्हणतात समुद्राच्या पाण्याची पूर्ण शाई केली आणि मेरू पर्वताचा काय केला, कागद केला, तरी महाराज ते मनाचा निग्रह करता येणार नाही. असं मन पण कुठं तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, किंवा मनात ते धाव घेई राहे विठोबाची पायी, असा असणारा भगवान परमात्मा. मी आईबद्दल ज्यावेळेस 2 शब्द बोलत असतो त्यावेळेस मला ना महाराज एक खूप सुंदर असं एक मला भावगीत आहे, म्हणून ह्या गादीवर पण महाराज त्याचा भाव प्रकट करण्यासाठी म्हणतो. बघा आई जर आपल्या जीवनातून गेली ना महाराज
मी ते अनुभव घेतलाय महाराज. बापूंना गुरुजींना सगळ्यांना माहिती आहे. आई तर गेली ना आपल्या जीवनातून की महाराज जगातील कितीही प्रेम असू द्या ते आपल्या काहीच कामाचं नाही. आपण आई वडिलांना जर माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थावरती, किंवा तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आई वडील आहेत तरच माय बाप. किती परमार्थ करतो घरी आई वडिलांना तुकडा देत नाही, काय त्याचा परमार्थाचा उपयोग आहे. मी नाव असेल बापू सांगू शकतो, कीर्तन करतात कंबर बांधतात पण घरी आई वडिलांना सांभाळत नाहीत. नाव असेल मी परकड बोलणारा माणूस आहे, मला कोणाची काही क्योगी नाही बरं का मामा. हां, परकड बोलण्यामुळेच अडचण होती, पण खरं बोल काय फरक पडतो. तुम्ही आम्हाला आज वावा म्हणताल पण तुमच्यासाठी गोड का बोलायचं, का खोटं खोटं गोड करून बोलायचं, काही गरज नाही पडली. आपले आई वडील आहेत तेच देव आहेत महाराज, बाकी कुठं शोधायची गरज नाही. बघा इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळाई अथांग सागर माया ममता उदंड देती. गुरुजी फक्त स्वर धरा. माया ममता उदंड देती नाही जीवाला गोर माऊली देवाहूनही थोर माऊली देवाहूनही थोर. विश्व निर्मिले त्या देवाला आईची ना माया. आई नाही तर काहीच नाही जन्म जाई वाया. तळहाताचा करी पाळना तळहाताचा करी पाळना सुखात ठेवी पोर माऊली देवाहूनही थोर माऊली देवाहूनही थोर. कशी आहे आई. अहो विश्व निर्मिले त्या देवाला आईची न माया आहे का हो. जन्म झाला कुठं मथुरेत, वाढला कुठं गोकुळात, आहे का हो आईचं माया. मग भगवान परमात्मा आई आहे. आई आहे तर सगळं जग आहे महाराज. आई नंतर काहीच नाही. एक कवीनं महाराज एक व्यक्ती गेल्यानंतर रमेश भट्टांनी एक सुंदर लेखन केले. गुरुजी रमेश भट्टांनी सुंदर लेखन केले. एक जीव गेल्यानंतर त्या आत्म्याचं काय चरित्र आहे, आत्म्यानंतर गेल्यानंतर त्या आत्म्याचं चरित्र एका कवितेत रेखाटलं. इतकेच मला जाताना सरनावर कळले होते. कधी कळले होते म्हटले, ज्यावेळेस मला सरनावर घेऊन चालत त्यावेळेस कळालं. इतकेच मला जाताना सरनावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. त्या आत्म्याचं मनोगत व्यक्त केलंय अण्णा. त्या रमेश भट्टांची कविता एक आत्म्याने मनोगत व्यक्त केलंय. ते म्हणले मला आयुष्यभर नाही कळालं, शेवटी माझेच मला जळताना पळले होते. आपण माझं माझं म्हणतोय ना, पण मला हे कधी कळालं, मला शेवटी कळालं. काय म्हणतात, मला हे शेवटी कळालं. इतकेच मला जाताना. तसं जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा हाच एक साधन आहे महाराज. काही नाही, 10-15 मिनिटं रोज ना ज्ञानेश्वरी वाचा, गाता वाचा, जेवढं जमेल तेव्हा भजनात जाऊन बसा. जरी नाही गाता आलं, जरी नाही एखादं टाळ वाजवता आला, काय फरक पडतो, ऐकायला येतं ना. देवाने काय केलं माहिती का, मगाशी मी तुम्हाला प्रमाण सांगून दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. एकदा नारायण जोडला की पुढं काय गो, नासे जीवपन भवरोग. जीवनामध्ये एक शेवटचे 5 मिनिटं घेईल आणि शेवटला पूर्ण विराम देईल. जीवनामध्ये भजनाची किंमत काय सांगितली. कबीर महाराज म्हणतात, महाराज मला आता आवाज द्या. जीवनामध्ये ऐकू दे मला थोडंसं. जीवनामध्ये भजनाची किंमत सांगत असताना
महाराज सेना महाराज खूप सुंदर सांगतात, म्हणतात कबीर महाराज म्हणतात की बाबा ज्याच्या जीवनात भजन नाही त्याच्या जीवनाला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. जीवन ज्याच्या जीवनात भजन नाही त्याच्या जीवनाला का किंमत नाही त्याचं कारण सांगतो बघा. ऐका अभंगाची रचना बघा किती सुंदर आहे. हरी भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. जीवनामध्ये भजन नसेल जीवन सुना सांगितलं. पंछी पंख बिना, एक पक्षी आहे त्याला पंख आहे तर त्याच्या जीवनाला किंमत आहे, पंख नसतील त्याच्या जीवनालाही किंमत नाही. पंछी पंख बिना हस्ती दंत बिना, हत्ती आहे बड्याला हत्ती काय करतात जीवनाला, त्याच्या जीवनालाही किंमत नाही. भक्ती दंत बिना, पुढं काय म्हणतात बघा महाराज. नारी पुरुष बिना, सुंदर सौभाग्यवती महिला आहे आणि तिच्या जीवनातील पती परमेश्वर निघून गेला, तिच्याही जीवनाला किंमत नाही. तैसा पुरुष हरी नाम बिना, तैसा पुरुष हरि नाम बिना, भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. कोप कोप नीर बिना, विहीर पाडली 50 फूट त्या विहिरीत पाणीच नाही, काय त्या विहिरीला किंमत आहे, किती मोठं टाकलं पाणी वरती काही येणार नाही. कोप नीर बिना, धेनू चिर बिना, कपिला गाय आहे महाराज आणि तिला बछडाच नाही, तिच्याही जीवनाला किंमत नाही. पंडित तैसा पंडित वेद भी नहीं ना, काय स्वतःला पंडित म्हणून घेते त्याला वेदच पाठ नाही. तैसा पंडित वेद भी नहीं ना, हा भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. कहता कबीरा सुनो भाई साधू, सर्वसामान्य जीवाला कबीर महाराज साधू म्हणतायत. काय म्हणतात? कहता कबीरा, कहता कबीरा, कहता कबीरा सुनो बाये साधू. आणि कबीर महाराज काय म्हणतात, साधू म्हणत असताना विचार करा, आपण एवढ्या संतांनी सांगितलं, तुकोबाराय काय म्हणता ऐका. लोह परिसा शिरसले ते सोने पणासे मुकले, लोह परिसा शिरसले ते सोने पणासे मुकले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ते काय कुणाचे वागेले, ते काय कुणाचे वागेले, ते काय कुणाचे वागेले. लोह परिसाशी रुसले. मला सांगा, लोखंड परिसाजवळ आल्यास त्याचा फायदा नाही. जर लोखंडाने जर परिसाचा संग केला तर लोखंडाचा सोनं होईल.
जसं जीवाने देवाचा संबंध ठेवला तर जीवाचं सोनं होईल. तुकोबाराय म्हणतात लोह परिसा शिरसले ते सोनेपणा से मुकले ज्याचे त्याने अनहित केले. आपण आपलं अनहित केलं, लोकांनी नाही, प्रत्येकाने आपलं आपलं अनहित केलं. अनहित म्हणजे काय केलं हो? आपण परमात्म्यापासून लांब गेलो, त्याच्या नामचिंतनापासून लांब गेलो. मग काय झालं? तेथे काय कुणाचे बागेले, तेथे काय कुणाचे बागेले. मग जीवनामध्ये जे किंमत आहे, भजनाची किंमत काय होतं मामा, एक गाणं असल्यामुळं राहत नाही ते थोडंसं बापू जातं निघून. जीवनामध्ये भजनाची खूप किंमत आहे. नाथ बाबा तेच सांगतात, एवढं सगळं आहे तर एक काम करा, तुम्हाला जर जीवनाचं सार्थक करायचं असेल तर अभंग त्याच्यावरचा मग सापडला हरी तयाला सापडला हरी तयाला सापडला हरी तयाला सापडला हरी तयाला एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरी बोला, हरी मुखी गाता
काही मागूता जन्म घेणे काही मागूता जन्म घेणे जन्म घेणे हरिमुखे गाता हर बोली चिंता हरिमुखे गाता हर बोली चिंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली परिमळ गेली या ओस फुर देटी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास वरला खट्वांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे झालेली शिवा बघता बघता 15-20 मिनिटं पुढे गेलेच कारण सुरुवात थोडा उशीर झाला पण तुम्ही सर्वांनी अजिबात हालचाल केली नाही त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांची ऋण व्यक्त करतो नाही तर मामा 10-15 मिनिटं वाढले खाली बसून माणसं असे करतात काय बापू आहे की नाही खाली बसून लगे असे करतात तुमचं नाही खाली बसून माणसं असं करतात म्हणतात हां महाराज पण त्याला काय कळतं इतर उभं राहिल्यानंतर काय त्रास होतो कारण अभंगाचा पूर्ण भाव समजल्याशिवाय नाही तर पुढच्या वर्षी तुम्हीच म्हणाल कोण कुठला आणला होता दयानंद महाराज लय अवघड असतं अभंग पण पूर्ण सुटला पाहिजे असो करविली तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणू आपल्या जाधववाडीतील आदर्श माता मुक्ताबाई साधू जाधव यांच्या प्रथम वर्षानुसार हा कीर्तन महोत्सव एकदिवसीय कीर्तन महोत्सव त्यांचे जे मुलं आहेत काळूराम महाराज गोविंद महाराज सुदाम महाराज आणि नंदाताई या सर्वांनी बघा आपल्या आईवडिलांचे सोहळे सगळेच करतास बापू नाही कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपले सोहळे करावे कारण तुम्हाला ज्या आईनी जे संस्कार केले बालपणापासून तुमच्या मोठ्या वयपर्यंत अजून आपण जाईपर्यंत संस्कार केले त्या संस्काराचं तुम्ही आचरण करत हा केलेला हा सोहळा तसं पाहिलं तर मगाशी मी सुरुवातीला सांगून गेलो माहेर जरी चरोलीचं असेल मुलगी 2 कुळाचा उद्धार करत असते आपल्या वडिलाचा पण आणि इकडं आपल्या पती परमेश्वराचा कुळाचा पण उद्धार करत असते अशी ही मगाशी मी सुरुवातीला सांगून गेलो निवृत्तीदादा ज्ञानदेव आणि सोपान काका या तिघानंतर जर मुक्ताई आपण चरित्रात ऐकली तशी ही मुक्ताई असणारी आई आपल्या मुलांना आपल्या पतीचा पूर्ण संसार जपत असताना आयुष्यभर परमार्थाची कास न सोडणारी ही माता या मातेला आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा मनापासून अंतकरणातून आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो पुष्पांजली वाहतो मी या मातेला भगवान परमात्म्याने पुन्हा एकदा आपल्या अंतकरणातून आपल्यासमोर विलीन करून त्या परमार्थाची कास जी जोडलेली आहे पुढच्या जन्मामध्ये महाराज नक्कीच पुन्हा त्यांच्याकडून अशीच परमार्थाची सेवा घडो हे सर्वांच्या वतीने या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतो आजच्या सेवेसाठी ज्या आमचे परमजीवलग पारमार्थिक स्नेही जाधव महाराज असतील बांबे महाराज असतील काळूराम महाराज असतील त्यांचे पूर्ण परिवार असेल जाधव परिवार सर्वांचे ऋण व्यक्त करतो तसं पाहिलं तर आजच्या कीर्तनाला बापू आहेत त्याच्यानंतर वासुदेव महाराज पाटील आहेत सुराशे गुरुजी आहेत आवाड गुरुजी आहेत इकडं माऊली महाराज आहेत आबा आहेत सर्वच विनेकरी महाराज आहेत दत्ता महाराज आहेत पकवाजावरती इकडं आपल्याला मगाशी सांगितलं जोनं ते सोनं परकळे गुरुजी आहेत माझे गुरुबंधू करदाळे साहेब आहेत सोमेशने पण शेवटी बसला आणि विठाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी यातील सर्व सहकारी गुरुबंधू असतील सर्वांनी 2 तास मला सहन केलं म्हणता येईल कारण 15-20 मिनिटं पुढे गेलं जेवढं सहन केलं सर्वांचे ऋण व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार शिवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल